प्रवेश केला. महायुतीचे महापौर आणि उपमहापौर मुंबईच्या विकासाला नवी दिशा देतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी रितू तावडे यांची तर उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाल्यानंतर ते सभागृहाबाहेर वार्ताहरांशी संवाद साधत होते. मुंबईकरांना लोकशाही प्रवण आणि पारदर्शक प्रशासन दिलं जाईल असं ते म्हणाले. मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमचे सदस्य विराजमान झाले आहेत. महापौरपदी सौ रितू तावडे आणि उपमहापौरपदी श्री संजय घाडी असे दोनही महायुतीचे शिलेदार हे आज विराजमान झाले आहेत आणि एक या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याच्या बद्दल मी आणि शिंदे साहेबांनी जी लोकांना मतं मागितली होती आणि मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता त्या प्रतिसादाला अनुरूप अशा प्रकारचं आज या ठिकाणी पदारोहण होत आहे. आमचा हा प्रयत्न असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू आणि आमचे महापौर, उपमहापौर आणि आमचे सगळे पदाधिकारी मिळून या महानगरपालिकेला एक दिशा देतील आणि सामान्य मुंबईकरांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते करतील. त्याला पूर्ण ताकद देण्याचं काम महायुतीचं सरकार करेल. मी आणि माननीय शिंदे साहेब पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या माध्यमातून जी आपण नवीन मुंबई घडवतो आहोत त्याला गती देण्याचं काम आम्ही करू. दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेलं प्रशासन राबवलं जाईल. यातून सामान्य मुंबईकरांची स्वप्न पूर्ण होतील अशी ग्वाही त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महायुतीच्या महापौर आणि उपमहापौरांचं अभिनंदन केलं. मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आपल्या 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुंबईच्या विकासाला गती देण्यात आली याचीच पावती मुंबईकरांनी या निवडणुकीत दिली असं ते म्हणाले. मुंबईचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त करत मुंबई खड्डेमुक्त केली जाईल, तिला शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध केलं जाईल, मुंबई भ्रष्टाचारमुक्त व्हावी, प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी जे जे आवश्यक आहे ते महायुती सरकार करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. विकासाला मुंबईकरांनी स्वीकारलेला आहे. बाकी गोष्टी मी आज काय बोलत नाही, परंतु गेले 25 वर्ष जे मुंबईकर विकासापासून वंचित होते त्या मुंबईकरांना गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं की विकासाची जी काही आवश्यकता होती, मुंबईला जागतिक दर्जाचं शहर व्हावं अशा प्रकारची भूमिका आमची महायुतीची आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आज महायुती सरकार आम्ही काम करतोय महायुती सरकारमध्ये. आणि मुंबई शहरासाठी जे जे काही आवश्यक आहे ते देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार